नमस्कार. आत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मोठमोठी मैदाने होत आहेत. ओपनची त्याचबरोबर आदतची सुद्धा बैलगाडा शर्यतीची मैदाने महाराष्ट्रभर आणि दररोज चालू आहेत. तर आत्ताच एक सांगोला जिल्हा सोलापूर येथे मैदान पार पडले आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बलमा आणि बकासूर आणि बावऱ्याला मिळाला चौथा क्रमांक. तर मित्रांनो, यापुढील बकासूर आणि जे काही सर्व टॉपचे बैल आहेत ते कोणत्या मैदानावर अपेक्षित आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहिले मैदान ते म्हणजे 23 तारखेचे आहे. या मैदानावर बकासूर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर बिंजोडची जी काही शर्यत आहे त्या शर्यतीमध्ये ही बकासूर असणार आहे मुंबईमध्ये. आणि 17 तारखेचे एक मैदान आहे, त्या मैदानावर सुद्धा खूप मोठी बक्षिसे आहेत. प्रथम क्रमांकास प्लॉट बक्षीस आहे. या मैदानावर सुद्धा बकासूर असणार आहे. तर त्यांची आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 23 तारखेला जे काही मैदान होणार आहे ते होणार आहे खंडोबा यात्रेनिमित्त आंबवडे सातारा जिल्ह्यामध्ये. तर हे मैदान प्रभाकर केसरी म्हणून असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसेही खूप मोठी आहेत. प्रथम क्रमांकास 3 लाखाचे बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकास 2 लाखाचे आहे. तिसऱ्या क्रमांकास 1,51,000चे आहे. चौथ्या क्रमांकास 1 लाख आहे. पाचव्या क्रमांकास 61,000 आहे. सहाव्या क्रमांकास 53,000 आहे. सातव्या क्रमांकास 31,000 आहे आणि आठव्या क्रमांकास 23,000 आहे. अशा प्रकारे येथे बक्षिसे आहेत आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. 20 आणि 21 आणि 22 अशा 3 दिवस ऑनलाईन नोंदणी या प्रभाकर केसरी मैदानाची चालू असणार आहे आणि याची प्रवेश फी असणार आहे 2,000 रुपये. तर मित्रांनो, या मैदानावरही सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत. यामध्ये बकासूर असणार आहे, बलमा असणार आहे, हरण्या आणि बरेचसे बैल या मैदानावर असणार आहेत. रायफल 81 आहे. बुलढाणा एक्सप्रेस बबे असणार आहे. सर्व टॉपचे बैल या 23 जानेवारीला होणाऱ्या प्रभाकर केसरी मैदानावर असणार आहेत आणि हे मैदान खंडोबा यात्रेनिमित्त असणार आहे आणि आंबवडे तालुका सातारा जिल्हा येथे हे मैदान होणार आहे. त्यानंतर पाहूया बकासूरच्या बिंजोडविषयक. तर मित्रांनो, ओवळे येथे 24 तारखेला म्हणजे 24/1/2024 रोजी ओवळे येथे बिंजोड शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या बिंजोड शर्यतीमध्ये बकासूर हा येणार आहे. तर हे मैदान खूप गाजणार आहे कारण मागील वर्षीही बिंजोड शर्यतीचे ओवळे येथे मैदान होते आणि या मैदानावर मोठा सोन्या आणि बकासूर यांनी बिंजोडची शर्यत जिंकली होती. तर मित्रांनो, या मैदानावर बकासूर येणार आहे आणि बिंजोडच्या शर्यतीमध्ये आपली हजेरी लावणार आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये बकासूरचे नियोजन हे सचिन शेठ घरत यांच्याकडे असते. तर 23 तारखेचे ओपनचे मैदान झाल्यानंतर
बकासूर हा ओवळे या मैदानावर बिनजोडच्या आपणास दिसणार आहे. आयत्या वेळेला कोणता तरी पायरा असणार आहे आणि ही बिनजोड या फाटीवर होणारच आहे. आता जाणून घेऊया ओपनच्या मैदानामध्ये सर्वात मोठ्या रकमेचे आणि सर्वात मोठ्या बक्षिसाचे मैदान. या मैदानावर प्रथम क्रमांकास एक प्लॉट बक्षीस आहे असे हे मैदान आहे. या मैदानाचे नाव आहे जयंत केसरी. माजी आमदार श्री जयंत पाटील साहेब, माजी लघु संप्रदा मंत्री व प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान असणार आहे. माननीय श्री अतुल लाहिगडे भाऊ यांच्या संकल्पनेतून या मैदानाचे हे पर्व दुसरे आहे. जयंत केसरी भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान 2024. तर या मैदानावर बक्षिसे आता आपण पाहणार आहोत. प्रथम क्रमांकास बक्षीस असणार आहे ते म्हणजे BH प्लॉट. हे प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे आणि या बक्षिसाची अंदाजे किंमत आहे 15 ते 20 लाख. हे बक्षीस 1 नंबरसाठी असणार आहे. द्वितीय क्रमांकास आहे बक्षीस 6,06,265. ही रोख रक्कम देण्यात येणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी. तिसऱ्या क्रमांकासाठी 3,06,000. क्रमांकासाठी असणार आहे 2,06,000. पाचव्या क्रमांकासाठी असणार आहे 1,06,000 आणि सहाव्या क्रमांकासाठी असणार आहे 62,000. सातव्या क्रमांकासाठी असणार आहे 62,000. तर या शेवटच्या 2 क्रमांकासाठी समान बक्षीस देण्यात येणार आहे. आणि या मैदानावर विशेष म्हणजे सेमीफायनलमध्ये 2 नंबरला येणाऱ्या गाड्यांसाठीही रोख रक्कम देण्यात येणार आहे. हे या मैदानाचे वैशिष्ट्य आहे. आणि या मैदानावर प्रवेश फी ही 5,000 रुपये असणार आहे. याचे ठिकाण आहे कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे हे मैदान असणार आहे. आणि दिनांक आहे 17 फेब्रुवारी 2024 रोजी. मित्रांनो, ही अशी मोठमोठी बक्षिसे असणारी मैदाने आता होत आहेत आणि या सर्व मैदानांवर सर्व जे काही टॉपचे 1 नंबरवाले, 2 नंबरचे, 3 नंबरवाले जे काही बैल आहेत ते सर्व बैल या मैदानांवर आपणास दिसणार आहेत. पुढे येणाऱ्या 23 तारखेच्या मैदानावर बकासूर असणार आहे. त्यानंतर ओवळे फाटीवर होणारे बिनजोडचे शर्यत मुंबई येथे सुद्धा बकासूर येणार आहे असे हल्ली सांगण्यात येत आहे. त्यानंतर हे 17 फेब्रुवारीचे मैदान आहे, येथे सुद्धा बकासूर येणार आहे. तर सर्व बैल या मैदानांवर आपले नशीब आजमावणार आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक